हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एक नवीन व्लॉग मध्ये। तर आज आम्हाला जायचंय पुण्याला। त्याच्या आधी आम्ही जातोय आजी आजोबांकडे, मस्त शेताकडे जाऊन येणार आहोत। तर तुम्ही व्लॉगला कंटिन्यू बघा। रोशनी करतीये का म्हणजे कपडे वाळू घालायचं काम चालू आहे रोशनीचं। यायचं का तुला शेताकडे? हा यायचंय। नेती का तू? हा नेते ना, चल। तर गेलं तर आम्ही सगळे जण जाणार आहोत, बघू कोण कोण जातात। मम्मी बोल। आवडली की नाही? जेवण कर। कधी जायचंय? आता जाऊ ना जेवण कर। लवकर चल। अगं जेव तर दे। काय जेवते? तूप आणि साखर, तुपासोबत चपाती खा खा। तर आमच्या सोबत आलेले आहेत ओम भैया। गुड मॉर्निंग साक्षी। गुड मॉर्निंग। तर आमच्या सोबत शेताकडे येत आहेत, तर ब्लॉगला कंटिन्यू बघा। चला जायचं। चला। इकडे मम्मी घेते फ्रुट्स, बघा किती सारे फ्रुट्स घेतले मम्मीनं। एवढं काय करायचं मम्मी? तुझ्यासाठी एवढं असतंय का? तुला खायला। तर मित्रांनो, आम्ही आलोय आता शेतामध्ये। चला तुम्हाला भेटवते आजी आजोबांना, म्हणजे नानी नाना। नानी बरी आहे का? हो बेटा बरी आहे। नानी किती काळजी करते, केस वगैरे बांधून येत जा म्हणायला लागली मला। आता कोण बांधते केस? सगळे मोकळे सोडून येतात। नानीला वाटतंय ना बांधून घ्यावं म्हणून। तर मम्मी खुडते इथं हरभऱ्याची भाजी। मम्मी रेडी होते। मम्मी बोल। तयार आहेस का भाजी खुडण्यासाठी? मग तुला लागणार का खायला? लागते की? साक्षीला खाण्यासाठी खुडाली आहे। हा लय आवडते ना भाजी तुला। जरी बांध लाग। काय बांधायचं? ही वटी बांध माझी। मम्मी लय फास्ट भाजी खुडते बघा। आता तुम्हाला दाखवते मम्मीची भाजी खुडणं। म्हणून तर हाताला बांधल्या का? बघायला हाताला वगैरे बांधून तयार झाली। काय हात म्हणून। मम्मी एवढी मोठी बी घेऊन काय करायची आपल्याला? थोडं वाळवायचं आणि थोडं वाळली खायची। इकडे मम्मी किती फास्ट भाजी खुडते। येते का अशी मम्मी सारखी भाजी खुडायला? मम्मी मला पण शिकव की। नको बाळा, तुझे हात खराब होतील ना। नाही होणार ग। नको, मी आहे ना तुला करून द्यायला। नको। बघा किती सारी भाजी खुडून घेतली आहे मम्मीने। तर बघा मंडळी, आता इकडे मी पण भाजी खुडायला सुरुवात केली आहे। म्हणजे बसल्या बसल्या मम्मीला हेल्प करते, जास्त नाही बरं का, कारण याच्याने हात खूप जास्त खराब होतात असं खुडल्याने। हा, पण ही भाजी खायला खूप छान असते, म्हणजे अशी हिरवी पण खायला छान लागते आणि याला वाळू घालून पण आपण खाऊ शकतो, म्हणून आपण पण हेल्प करावी लागते मम्मीला। तर मित्रांनो, आम्ही आलोय आता घरी आणि मी करते आता बॅग पॅकिंग, कारण आम्हाला जायचं पुण्याला। आमची 3 वाजताची ट्रेन आहे आणि आता वाजलेले आहेत 1:30, सो फटाफट आवरून निघायचंय आम्हाला। ते बघा सपना दीदी आम्हाला करून देतीये स्वयंपाक, म्हणजे भाकरी बनवतीये ती। चला तर आता मग मी फटाफट आवरून घेते माझं। मित्रांनो, आता आम्ही निघतोय इथून रेल्वे स्टेशन साठी आणि तिथून आम्हाला जायचं पुण्याला। सो ब्लॉग कंटिन्यू बघा आणि बाय बाय। बाय सपना दीदी, बाय बंटी, भेटूयात लवकरच। चला चला, खूप लेट झालंय। बाय 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 बाय। ओम भैया कुठे गेला? पुण्याला। ओम भैया